हालेलुया. पुन्हा एकदा येशूदाय सागर चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत असं प्रियजन. प्लीज येशूदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा. आज सुंदरशा सकाळच्या प्रहरी मी देवाचा सुंदरसा म्हणणं तुमच्या जवळ घेऊन आला आहे. आपले सुंदरसे उपासाचे दिवस चालू लेंथाचा महिना आहे. यामध्ये प्रियजन प्रत्येकाने उपास धरा, देवाच्या गौरवार्थ, देवाच्या राज्यार्थ. आज मी तुमच्यासाठी प्रार्थना देखील करणार आणि देवाचं सुंदरसं वचन घेऊन आलोय. स्तोत्रसंहिता याचा 5वा अध्याय आणि वचन सांगतं, हे परमेश्वरा, माझ्या बोलण्याकडे कान दे, माझे चित्त माझ्या चिंतनाकडे लक्ष दे. हे परमेश्वरा, माझ्या बोलण्याकडे कान दे, माझ्या चिंतनाकडे लक्ष दे. हे माझ्या राजा, माझ्या देवा, माझ्या धावाच्या वाणीकडे कान दे. मी तुझी प्रार्थना करतो. हे परमेश्वरा, प्रातःकाळी तू माझी वाणी ऐकतोस, सायंकाळी मी प्रार्थना व्यवस्थित रचून तुला सदर करीन आणि तू तुझी प्रतीक्षा करत राहील. प्रातःकाळी मी तुझी वाणी ऐकतो व सायंकाळी प्रार्थना व्यवस्थित रचून तुझ्यासमोर सदर करीन आणि तुझी प्रत्यक्ष ती करीत राहील. म्हणजे सकाळी केलेली प्रार्थना देव, तसं देव तिन्ही टायमाची केलेली प्रार्थना प्रियजनांना ऐकतो. पण सकाळी जी तुम्ही प्रार्थना करता, देवाचं विशेष लक्ष असतं. सकाळी म्हणजे सकाळी 7ला 8ला नाही, सकाळी म्हणजे पहाटची प्रार्थना. कारण की पहाटच्या प्रार्थनेद्वारे देव उत्तर देतो. कारण की बायबलमध्ये सांगितलंय, तिसऱ्या प्रहरी येशू पाण्यावर चालला होता. तिसऱ्या प्रहरीत येशू प्रार्थना करत होता. येशूला ज्यावेळेस म्हणजे स्तंभ उचलायचा होता, त्यावेळेस परमेश्वराने तिसऱ्या प्रहरी प्रार्थना केली. तो आकाश पृथ्वीचा निर्माण करणारा परमेश्वर आणि तो जर प्रार्थना करत होता तर आपण देखील केलं पाहिजे. आज मेन म्हणजे येशूला घेणं तर ठीक आहे, येशूला अंगीकारणं हे बी ठीक आहे, पण तुमच्या जीवनात प्रार्थना असणं हे बी ठीक आहे. कारण की जर तुमच्या जीवनात प्रार्थना आहे तर तुम्ही येशू आणि ख्रिश्चनमध्ये म्हणण्यात काही फायदा नाही. कारण की प्रार्थनाच एकमात्र हत्यार आहे. जसं तुम्ही फोनवर एकमेकाशी बोलता, तसं तुमचं बोलणं डायरेक्ट देवाशी. तुमच्या ज्या काही प्रॉब्लेम आहे, पास्टरला किंवा कोणाला व्यक्तीला सांगण्यापेक्षा देवाला तुम्ही डायरेक्ट सांगा. कारण की देव म्हणतो, मी तुम्हाला निवडलेलं आहे आणि तुम्ही माझे लेकरं आहात. आणि तो देवाला जर तुम्ही बोलणार तर देव का नाही करणार प्रियजनांनो? तो काल देखील चमत्कार करतो, आज देखील करतो. येशू कधी बदलत नाही. आणि मग विलंब झाल्यावर आपण म्हणतो, देवा मी एवढे उपास धरतो, प्रार्थना करतो, माझे उत्तर काय? तुम्ही जी प्रार्थना करता ती धुपाप्रमाणे रोज सकाळी प्रार्थना करून देवाला सदर करा. आणि तो धूप देवाजवळ जवळच पोचतो. देव त्याचं उत्तर घेऊन येतो. कारण की देवाच्या कान तुमच्या प्रार्थनेकडचे प्रिय झालं. देव तुमची प्रार्थना आतुरतेने वाट पाहतोय. जसं जसं सूर्याचे प्रकाश, सूर्य जसं उगवतो आपण आतुरतेने वाट पाहतो, तर देव त्याच्या लेकरांच्या प्रार्थनेने आतुरतेने वाट पाहतो. म्हणून रोज प्रार्थना करा. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. पवित्र देव ईश्वराच्या जवळ ऑनलाईन लेकर वगैरे प्रत्येकाला प्रवेश होतो. ईश्वरा बसलेल्या प्रत्येक प्रत्येक ओळाचा अर्थ त्यांच्या जीवनात सगळं संपूर्ण कॅन्सर नीट त्याच्या जीवातून, थायरॉइड नीट, कर्णिबाजाचं कार्य नीट, विशिष्ट असणार कॅन्सर काहीतरी बदलाल तुम्ही ईश्वरा बसलेल्या प्रत्येक प्रत्येकाचं